हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, गुढीपाडवा येतोय. झाली का तुमची गुढीपाडव्याची तयारी? गुढीसाठी एक छानशी साडी तुम्ही स्टिच केलेली आहे, नाही येत स्टिचिंग, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी मागवलेली आहे. हे बघा, हे पार्सल आहे, ते मी आताच फोडलेलं आहे. आणि ही बघा गुढीची साडी किती सुंदर आहे बघा. कलर तुम्ही बघू शकता, त्याचे काठ वगैरे हे बघा किती सुंदर साडी आहे. तर अशीच साडी तुम्ही सुद्धा मागवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि आता स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला नंबर दिसत असेल, तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हवा तो कलर आणि हवी तशी डिझाईनसुद्धा अवेलेबल होईल. तर तुम्ही नक्कीच त्यांना ऑर्डर देऊ शकता. लवकरात लवकर तुमची बुकिंग करा. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे की तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचं. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे प्रश्न असतात की ताई, आम्ही स्टिचिंग करतो, पण आम्ही मार्केटिंग कशी करायची, आमचा बिझनेस ऑनलाईन कसा आणायचा स्टिचिंगचा. तर मैत्रिणींना काळजी करू नका, तुमची ही मैत्रीण, तुमची ही ताई इथे बसलेली आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी. तर तुम्ही फक्त फोटोज वगैरे न ठेवता तुम्हाला संवाद साधावा लागेल. तुम्ही जेव्हा ग्राहकांशी, तुमच्या कस्टमरशी किंवा व्हिडिओमध्ये संवाद साधाल, तेव्हा तुमचं कनेक्शन बनेल तुमच्या कस्टमरसोबत आणि तेच कनेक्शन तुम्हाला ऑर्डरी मिळवून देतात. तर मैत्रिणींनो, व्हॉट्सअपवरती तुम्ही फोटोज ठेवायचे आहे, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या लोकांना, तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना कळेल की तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर हा झाला फोटोचा विषय व्हॉट्सअपवरती. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याच्या रील्स बनवायच्या आहेत इंस्टाग्रामवरती. तर इंस्टाग्रामवरती रील्स कशा बनवायच्या तुम्हाला येत नाही, तर काही त्यामध्ये कठीण नाही आहे. तुम्हाला फक्त तुम्ही जी कटिंग करता किंवा एखादी छानशी डिझाईन तुम्ही स्टिच करत असाल, त्याचा छोटासा क्लिप काढून ठेवायचा आणि त्या क्लिप्सला एडिटिंग ॲपमधून जसे की इनशॉट किंवा काइन मास्टर वगैरे, त्याच्यातून ते जॉईन करायचे क्लिप्स आणि त्यामध्ये तुम्ही व्हॉइस ओव्हर करायचा. तुम्ही डायरेक्ट नाही बोललात व्हिडिओमध्ये तरी चालेल, नंतर तुम्ही व्हॉइस ओव्हर करायचा आणि ती छोटी क्लिप किंवा ती छोटी रील तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती अपलोड करायची आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती तुमची जी रील आहे ती अपलोड करता, तेव्हा तुमचं जे अकाउंट आहे, जे पेज आहे, ते पब्लिक पाहिजे. काही जण काय करतात, त्यांचं अकाउंट प्रायव्हेट करतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही रील्स वगैरे अपलोड करता आणि त्या फक्त तुमच्या जे फॉलोवर्स आहेत त्यांच्यापुरतीच मर्यादित राहतं, इतरांपर्यंत ते पोहोचत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते पब्लिक करायचं आहे आणि तुम्ही बिझनेससाठी एक वेगळं अकाउंट ओपन करायचं आहे, तुमचं पर्सनल अकाउंट वेगळं ठेवायचं आहे आणि एक पेजसुद्धा तयार करायचं आहे जे तुमच्या बिझनेस रिलेटेड असेल. तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करण्यासाठी. तर तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मार्केटिंग करायला काही मोठा खर्च येत नाही आहे किंवा तुम्हाला जाहिरातच करायची मोठी असं काही नाही आहे. तुम्ही जे काम करताय त्याचे छोटे छोटे क्लिप काढायचे, ते एडिटिंग करायचे, त्याच्यात व्हॉइस ओव्हर करायचा आणि मग ते अपलोड करायचे. काही कठीण नाही आहे. आणि तुम्ही स्टिचिंग तर करताच, म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या जे काही तुम्हाला ऑर्डर्स असतील त्याचे स्टिचिंग तर तुम्ही करताच. फक्त तुम्हाला मेहनत घ्यायची, ती छोटे छोटे क्लिप तयार करायचे आणि छोटे छोटे क्लिप तयार केल्यानंतर रात्री वगैरे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते एडिटिंग करायचे आणि अपलोड करायचे. त्याच्यात काहीही कठीण नाही आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकता उत्तम प्रकारे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फेसबुकवरती सुद्धा तुम्हाला तीच रील अपलोड करायची आहे. हे बघा, यूट्यूबवरती जर तुम्ही अकाउंट ओपन केलं ते अतिउत्तम आहे. तर एक रील तुम्ही यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती एकच रील तुम्ही तिन्ही प्लॅटफॉर्मवरती अपलोड करू शकता आणि त्यातून तुमचं मार्केटिंग खूप छान प्रकारे होत असतं. तर ही झालं मार्केटिंग विषयी. तर फेसबुकवरती तुम्ही फोटोज आणि जी रील असते ती सुद्धा अपलोड करू शकता. व्हॉट्सअपवरती फक्त फोटोज अपलोड करायचे आहे आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स अपलोड करायचे. रील्समधून सर्वात जास्त प्रसिद्धी मिळते आणि रील्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात सुद्धा. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचं मार्केटिंग जे आहे बिझनेसचं, ते करणं महत्त्वाचं आहे आणि ते योग्य प्रकारे जर झालं तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. आणि सुरुवातीला तुम्हाला एकच जे गोष्टीवरती फोकस करायचा आहे, म्हणजे तुम्हाला जर ड्रेस, ब्लाऊज वगैरे सगळं काही स्टिच करता येत असेल, परंतु तुम्ही फक्त एकच हिच्यावरती फोकस करा आणि त्याचंच प्रमोशन जास्तीत जास्त करा, म्हणजे त्याच्या ऑर्डरी मिळत जातील आणि जसं जसं कस्टमरचा तुमच्यावरती विश्वास बसेल तसे तसे तुम्हाला इतरसुद्धा ऑर्डरी मिळत जातील. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न राहतो तो म्हणजे कुरिअरचा. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहीत नाही आहे की कुरिअर कसं करायचं. आता या ताईंनी बघा, ताई म्हणजे ती माझ्यापेक्षा छोटी आहे, 20 वर्षाची आहे, पण तिने बघा हे पोस्टाने मला पार्सल पाठवलेलं होतं. हे बघा, पोस्टाने तिने पार्सल पाठवलेलं होतं मला आणि याचे प्राईस काय असते, हे कुरिअर एकदम स्वस्तात पडतं, स्पीड पोस्टचं आणि चांगलं पण असतं. तर याच्या तुम्हाला
मला वाटतं 1 kg म्हणजे वजनानुसार असतं, तर 1 किलोचं 40 ते 70 पर्यंत तुम्हाला त्याचा चार्जेस लागतो. तर तुम्ही त्यानुसार तुमचं पार्सल कुरिअर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे ॲप असतात, डिलिव्हरी वगैरे ॲप असतात, त्याच्यात तुम्ही तुमचं जे पार्सलचे बुकिंग करायचे आणि ते तुमच्या घरी येऊन तुमचे पार्सल घेऊन जातात. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. तर ह्या 2 गोष्टी झाल्या तुमच्या कुरिअरच्या. तुम्ही त्यातून तुमचे कुरिअर पाठवू शकता आणि तुम्ही Amazon, Flipkart वगैरे यांच्याशी सुद्धा संपर्क साधून त्यांच्या कुरिअर कंपनीतर्फे सुद्धा तुम्ही तुमचं कुरिअर पाठवू शकता. फक्त त्याचे काही चार्जेस असतील ते तुम्ही विचारून घ्यायचे. कुरिअर पाठवणं काही एवढं कठीण नाहीये. त्याच्यात काही एवढी मेहनत सुद्धा नाहीये. तुम्ही एकतर स्पीड पोस्टने किंवा डिलिव्हरी ॲप वगैरे असतात त्याच्याने किंवा Amazon, Flipkart, Meesho हे जे ॲप असतात जे सर्व्हिस देतात कुरिअरची त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुमची बुकिंग करू शकता आणि त्याच्यातून तुमचे पार्सल पाठवू शकता. ते पार्सल कसे जातात ते प्रोफेशनल वेने जातात. म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचं पार्सल वाल्याशी संपर्क कराल त्याच्यावरती त्यांच्या पार्सलचा शिक्का येईल. म्हणजे Amazon, Flipkart वगैरे असं त्यांचं शिक्का येईल आणि ते प्रोफेशनल पद्धतीने जातात. आणि जे स्पीड पोस्टने जातात ते तुमची जबाबदारी असते. स्पीड पोस्टचं जे असतं ना पॅकेजिंग वगैरे ती सगळी तुमची जबाबदारी असते. तर तिसरी गोष्ट आहे पॅकेजिंग कशी करायची. तुमचं पॅकेजिंग जे आहे ते उत्तम पाहिजे, तेव्हाच तुमचे जे कस्टमर आहेत ते तुमच्यापर्यंत रिपीट ऑर्डर देतील. तर पॅकेजिंग कसं करायचं. पॅकेजिंग करण्यासाठी तुम्ही बटर पेपर वगैरे वापरायचा. एकदम साध्या याच्यामध्ये न गुंडाळता तुमचं प्रोडक्ट बटर पेपरमध्ये गुंडाळा आणि कडक कागद असतो तो आणि ते प्रोफेशनल सुद्धा दिसतं. डायरेक्ट तुम्ही पिशवीमध्ये हे न करता एखाद्या पेपरमध्ये गुंडाळा आणि मग ते तुम्ही पिशवीमध्ये पॅक करा. त्याच्यानंतर पिशवी जी वापरायची आहे ती वॉटरप्रूफ वापरायची आहे. वॉटरप्रूफ पिशव्या ज्या आहेत ते Amazonवरती वगैरे तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि तिथून तुम्ही घेऊ शकतात. काही एवढ्या महाग नाही, स्वस्तच मिळतात. तर तुम्ही तिथून तुमच्या ज्या पिशव्या आहेत हे बघा अशा. या पिशव्या तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळतील आणि Amazon, Flipkart हे जे ऑनलाईन शॉपिंगचे प्रोडक्ट असतात तिथे सुद्धा मिळतील. आपल्याला पार्सल अशाच पिशवीमध्ये मिळतं बघा. आपण जेव्हा कधी ॲपवरून काही मागवतो तेव्हा. तर ह्या वॉटरप्रूफ पिशव्या असतात आणि त्या तुम्हाला तिथून मिळून जातील इझिली. तर त्यातून तुम्ही तुमचं पार्सल पाठवायचे जेणेकरून पाण्यात किंवा धुळीमुळे तुमचं प्रोडक्ट खराब होणार नाही आणि तुमच्या ग्राहकांपर्यंत ते उत्तम प्रकारे पोहोचेल आणि त्याला काही हानी होणार नाही. आणि मेन गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रत्येक पार्सल पॅक करता तेव्हा त्याच्यामध्ये थँक्यूचं नोट टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या हँडमेड विथ लव्ह असं लिहायचं. हँडमेड विथ लव्ह आणि खाली थँक्यू असं लिहायचं आणि ती नोट तुम्ही त्याच्यामध्ये टाकायची किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं व्हिजिटिंग कार्ड टाकायचं आहे. तुमचं नाव, नंबर वगैरे जे काही असेल ते त्याच्यामध्ये टाकायचं. ते बघून कस्टमर नक्कीच खुश होतील आणि तुमच्यावरती विश्वास बसेल. एक रिलेशन तयार होतं आपलं आणि कस्टमरचं सुद्धा. त्याच्यामुळे तुम्हाला रिपीट ऑर्डरसुद्धा मिळतील आणि ज्या कस्टमरने तुमचं प्रोडक्ट मागवलेलं आहे ते इतरांना देखील सांगतील आणि तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा ऑर्डरही मिळतील. तर ऑर्डर मिळवणं कठीण आहे सुरुवातीला, पण एकदा का तुमचं रिलेशन चांगलं झालं तुमच्या कस्टमरसोबत तर ते रिपीटसुद्धा येतात. आता तुम्हाला उदाहरण देते, आपण एखाद्या दुकानात गेलो, त्यांचं वागणूक वगैरे, त्यांची प्राइसिंग वगैरे आपल्याला सगळं आवडलं, तर आपण त्याच दुकानातून सारखे कपडे घ्यायला जातो. आपण ते एकच दुकानात परत परत आपल्याला जेव्हा कधी कपडे लागतील तेव्हा आपण त्याच दुकानात जातो. तसंच असतं ऑनलाईनचं सुद्धा. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर स्टिचिंग करत असाल आणि स्टिचिंगचा व्यवसाय तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला लक्षात आल्याच असतील मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि या अशा प्रकारची गुढी सुद्धा तुम्ही ऑर्डर करायची आहे. हे बघा, खूप सुंदर गुढीची साडी आहे ही बघा, काठपदराची खूप छान दिसते आहे. बघा, शेवटपर्यंत काठ आहे त्याला आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती छान तिला फिनिशिंग आहे. कुठेही धागे दोरे वगैरे तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे तुमची ऑर्डर बुक करा आणि लवकरात लवकर बुक करा म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत तुमची सुद्धा गुढीची साडी येऊन जाईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला यामध्ये कलर वगैरे हवे असतील तर तुम्हाला कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हवी तशी डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना डिटेल द्या की तुम्हाला कशी गुढीची साडी हवी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तुमच्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या बिझनेससाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे की कारण माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्यांना स्टिचिंग येते, खूप छान त्यांचे प्रोडक्टसुद्धा आहेत, पण त्यांना ऑर्डर्स मिळत नाही आहे. तर ऑर्डर्स मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि यामध्ये खर्च कमी आणि मेहनत जास्त आहे. जर तुमची मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळतील मैत्रिणींना.
अजिबात तुम्ही खचून जायचं नाही. सुरुवातीला तुम्हाला व्ह्यूज येणार नाही, तुम्हाला रिस्पॉन्स येणार नाही. तुम्ही विचार कराल की अरे इतके व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे टाकते पण काहीच ऑर्डर वगैरे मिळत नाही. पण तसं करायचं नाही. तुम्हाला 1 वर्ष वाट बघायची. सारखं म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रोजची एक रील, रोज फोटोज वगैरे अपलोड करत असाल तर एका वर्षामध्ये तुमची स्वतःची ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर ही मेन गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर मैत्रिणींनो, ही तुमची ताई, ही तुमची मैत्रीण तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि मशीनविषयी किंवा अजून काही स्टिचिंगविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की विचारा. आणि तुम्हाला जर तुमच्या कोणत्या प्रोडक्टचं वगैरे प्रमोशन करायचं असेल तर मग मी फ्रीमध्ये करून देईल. तुम्ही तुमचं प्रोडक्ट माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्हाला जर कोणत्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. मी तुम्हाला माझा नंबर देईल. त्यावरती मग आपण डिटेल वगैरे मी तुम्हाला सेंड करेन. तर तुमच्या कुठल्याही प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर त्याचे चार्जेस लागतील. त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मैत्रिणींनो, गुढीची साडी नक्की ऑर्डर करा आणि ऑर्डर केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई मी ऑर्डर केलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.